वाव दोघांनी सॉलिड धमाल केलेली आहे. ही धमाल आपण अशीच पुढेही करणार आहोत. घेऊया एक छोटासा ब्रेक. वाव आलो आलो. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये ज्याचं नाव आहे आलो आलो सिनेमावाला. आता आपण खेळणार आहोत दुसरी फेरी ज्याचं नाव आहे कोण झिरो आणि कोण हिरो. आपण एक बक्षीस देणार आहोत आपल्या प्रेक्षकांना सुद्धा. एक प्रश्न विचारला जाईल आणि जो कोणी बरोबर उत्तर देईल त्याला 500 रुपये रोख बक्षीस मिळणार आहे. इथे आपले पहिले स्पर्धक तयार आहात. इथे तुम्हाला संजय नार्वेकरची भूमिका करायची आहे अर्थात 1.5 फुटाची. आणि तुम्ही रघुभाईला म्हणजे संजय दत्तला विनवण्या करतायत की मला सुद्धा जत्रेला घेऊन चला. आणि इथे हा संजय दत्त मी असणार आहे आणि तुमची वेळ सुरू होते आता. आपण जत्रा में जा रहे हैं. भाई मी पण आहे ना, मी पण पाळण्यात बसीन. माझा नेम पण भारी आहे, मी पण फुगे फोडीन जत्रेत. अच्छा एक बात बता, मेरे साथ आने के लिए तू क्या क्या कर सकता है? आप जो बोले वो करे. मैं जो बोलूं वो तू करेगा. हाँ. चल एक काम कर, चल 10 उठा बसा निकाल. अरे अपन काउंटिंग करते ना भाई. 1 अरे बस 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 बस. अरे तूने अपन का दिल जीत लिया है. अभी एक काम कर, एक गाना भी गा के दिखा. तमा तमा लोगे, तमा तमा लोगे, तमा. अरे लोगे नहीं रे लोगे. लोगे लोगे नहीं लोगे. लोगे. हाँ तमा तमा लोगे. अच्छा एक बात बता, तू मेरे साथ सचमुच जत्रा में आएगा? हा बाय. आता तू पाळण्यात कसा बसणार ते दाखव. असं बसणार बाय त्या तुझ्या समोर पकडून बसायचं. आता फील कर की पहिला तो पाळणा वर गेला. हला बाय फोट बाय भीती वाटते. काय नाही काय घाबरायचं नाही बाय भीती वाटते. बाय हळू 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 हळू. बाय बस झालं, बाय बस झालं. बाहेर रुका, बाहेर अजून बाहेर रुकालो, बाहेर रुकालो, बाहेर रुकालो. अरे बस बस थांबवा यार, थांबवा थांबवा. हे भेंडकुट्या बोल बाय. मजा आ गया यार. अच्छा एक काम कर, आता मला ट्रेन कशी फिरते चालून दाखव. रेलगाड़ी बीच वाले स्टेशन बोले. अरे गाडी थांबली. अरे बस 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 स्टेशन आलं हा स्टेशन. बाय. आता मी रिहर्सल केली, आता चिंकी बरोबर एकदम प्रॅक्टिकल करू शकेन. हा बाय. तू एवढं छान केल्यामुळे आता मी तुला नक्की घेऊन जाणार हा जत्रेत. बाय. काय बोलता मंडळी? तर आपण यांना घेऊन जाऊया आपल्या जत्रेमध्ये. त्याच्या आधी देऊया जोरदार टाळ्या. छान अभिनय केला केला की नाही? यांनी जो काही अभिनय केलाय यांना आपले जे ऑडियन्स आहेत ते वोट करणार आहेत. यांच्या वोटवर ठरणार आहे की कोण झिरो कोण हिरो. त्यामुळे तुम्ही अभिनय अजून नीट निरखून पहा. आपले दुसरे स्पर्धक तयार. तुम्ही मासळी बाजारात एका भैयाकडे जाताय आणि त्याच्याकडनं मासळी विकत घ्यायचे पण तुमच्याच भावात. तुम्हाला बार्गेनिंग करायचे आणि हा भैया अजिबात ऐकत नाहीये. आणि हा छान सुशील भैया मी आहे. टीम मिळालेली आहे. ओके आणि तुमची वेळ सुरू होते आता. ए मच्छीवाला, अरे इकडे ये रे बाबा, इकडे ये. काय तुझ्याकडे बघू दे जरा मला. अरे देखो देखो घर का ही बघू बात जरा है. काय काय आहे बघू दे. हाँ हाँ देखो. काय रे बाबा, हे बांगडे तर चांगले दिसत नाहीयेत मला. अरे चष्मा पहनो मौसी. अरे बाबा चष्मा काय, मी अलिबागची आहे. तू ऐसा बोलेगा तो हम मच्छी कैसा लेगा? अरे हाथ से लगा मौसी और कैसा लेगा? नीट बोल ना, भाव सांग ना मला तुझ्या मच्छीचा. तू अच्छा. भावच नाही सांगत, मग मी कशी घेणार? अच्छा कौन सा लेना है? पॉपलेट लेना आहे. अच्छा ये सिर्फ 100 रुपया. अरे बाबा तुम्ही लोक येतात ते तांब्या घेऊन येतात आणि एवढे पैसे कमवून जातात. थोडेसे पैसे कमी कर. अरे थोडं पैसा बघ रे कमी बाबा. करके कैसा चलेगा? अरे मी तुझी बहीण आहे, थोडं कमी कर रे. अरे अभी तो तुम अलीबाग से आई थी. अरे अभी भाई बाबा. भाई भी बना दिया. अरे ऐसा कैसा बोलताय, थोडं कमी कर रे बाबा. एक हम पैसा कमी अरे करतो माझे मावशी. तुला आशीर्वाद लागेल, दुआ लागेल. पहिला थोडं मला कमी सांगा कर. मावशी की अरे तुम्ही- बाबा टाक चल, तू पिशवीत टाक चल. पिशवी टाकणार नाही मावशी. अरे बाबा टाक नाही, रे पिशवी टाकणार नाही. अरे टाक टाक. नाही नाही तू साऊथच्या खाली पिशवीत नाही टाक. होणार मावशी. मग दुसरं काय जरी कर, कमी दुसरं कर. जे पाहिजे ते घ्या ते मावशी. नको मला. एक काम करा मांदेरी फुकट घेऊन जा. नको मला, तू जाऊन कालवण कर घरी. तेरा नहीं मेरा दे चल 90 में. अभी काय को घासघीस करताय फोकट का? ऐसा मत कर रे बाबा. ए बाबा मराठी माणूस घासघीस केल्याशिवाय राहणारच नाही. मावशी चलो एक काम करते हैं, आप एक काम करो उसके साथ कुछ और ले लो. नको बाबा मला एवढेच दे. एवढे दे, तू देतो की अच्छा ठीक नाही है चलो सांग ये मला. काम करो ये ले लो फिर इसके साथ हमको कालवन थोड़ा भेजो. अकेला हाँ, हूँ. कालवण भेजेगा, 2 भाकरी भेजेगा, एवढासा भात भेजेगा, एवढासा नहीं, एवढासाच भेजेगा. अरे नहीं मावशी वैसे अरे भी ज्यादा बीवी दे. उधर है. नहीं. डाइटिंग चल रहा है, तुम थोड़ा कालवन भेजो. तो 2 चपाती ज्यादा देगा. अरे वाह 90 रुपए में कालवन मिलेगा, भाजी मिलेगा, भाकरी भात मिलेगा. 2 चपाती भी मिलेगा. वाह वाह वाह. ऐसा मराठी आदमी किधर मिलेगा? कलवा जयदीप में मिलेगा.
वर्षाबरोबर अजून तुमची छोटी बहीण वगैरे आहे काय? नाही, सोमवार कोणी मंगळवार नाही. बुधवार आमचा डबा फिक्स होईल. नाही हरकत नाही मावशी, काय करायचं ना देऊन टाकायचं. चला पिशवी खाली करा, घेऊन जा मावशी. दोन्ही स्पर्धकांनी अरे फुल टू धमाल केली आहे आणि पहिल्या स्पर्धकांनी बोले तो बापू अरे फुल टू टाइमपास केलेला आहे. पण आता आपण वळूया पुढे, म्हणजेच आता आपल्याला कळणार आहे की कोण झिरो कोण हिरो. यासाठी मी या चिठ्ठ्या ऑडियन्स मध्ये देणार आहेत आणि हे प्रेक्षक ठरवणार आहेत कोण झिरो कोण हिरो. परफॉर्मन्स झालेला आहे आणि ऑडियन्सचं मत ही माझ्याकडे आलेलं आहे. दोन्ही स्पर्धकांनी आपला आपला अभिनय केलेला आहे. काय वाटतंय कोण ठरणार विजेता तुम्हाला? सचिन सचिन राऊत सचिन राऊत राऊत सचिन असं दोन्ही ठिकाणी चाललेले आहेत. हर्षाजी तुम्हाला काय वाटतंय? कोणी जिंकू दे, कोणी जिंकू दे. तो जिंकला तरी चालेल, मी जिंकली तरी चालेल. नाही तुम्ही जिंकले तर नक्कीच चालणार आहे. एकाच बिल्डिंग मध्ये. एकाच मिनिट तुम्हाला हे जिंकतील कारण का यांनी चांगला परफॉर्मन्स केलेला आहे. बॉक्स ऑफिसवर सुपर हिट कोण ठरलंय? सचिनला मिळालेले आहेत 27 गुण, 27 मतं मिळालेली आहेत. हर्षा राऊत यांना मिळालेले आहेत 26 अधिक 10 36. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर सुपर हिट ठरलेली आहे हर्षा राऊत. थँक्यू 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 थँक्यू. अजून फेऱ्या बाकी आहेत. गणपती पुढच्या वर्षी नक्कीच येणार आहेत. पण तत्पूर्वी यांना मिळतात रोख 1000 रुपये बक्षीस. हर्षाजी मगाशी तुम्हाला 800 रुपये मिळाले होते, आता अधिक 1000 किती झाले? 1800. 1800. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर यांचा स्कोर आहे 1800. सचिनजी तुमचा 800. 800 आणि 1800 असे गुण आहेत. पण अजूनही तिसरी फेरी बाकी आहे आणि तिसऱ्या फेरीमध्ये काहीही घडू शकतं, कारण जो तिसरा फेरी विजेता असणार आहे किंवा असणारी आहे त्यांना 1500 रुपये बक्षीस मिळणार आहे. धमाल परफॉर्मन्स दिली आहे दोन्हीही स्पर्धकांनी. आता वळूया आपल्या पुढच्या फेरीकडे. पण आता पुढच्या फेरीकडे वळण्यासाठी थोडासा उत्साह जपूया, थोडीशी एनर्जी जपूया, थोडंसं तेज जपूया. पण हे सगळं कधी शक्य आहे? त्याआधी घेऊया एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आलं आलं सिनेमा. आलं आलं. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे आलं आलं. या फेरीमध्ये अर्थात आपण काय करणार आहोत? पोस्टर आहे तिथे आणि समोर कटआउट्स ठेवलेले आहेत. आपण हे कटआउट्स घेऊन असंच्या असं पोस्टर आपल्याला तयार करायचं आहे आणि ते देखील 1 मिनिटात. आणि आपले प्रेक्षक तुम्हाला यांना सपोर्ट करायचा आहे. आलं आलं सिनेमा वालं. खूप मजा धमाल केली आहे या एपिसोडमध्ये आणि खरं तर सॉलिड एनर्जी दोघांनी लावलेली आहे. आणि आपण पाहूया पहिला पोस्टर हा जो होता हा कशा प्रकारे बनला हे पाहू शकता तुम्ही. सुपर. काय कसं वाटतंय? मस्त वाटतंय. टाइम कमी पडला असं वाटतंय? नाही पण मजा आली, एन्जॉय केलं. ओके, सचिनजींनी खूप एन्जॉय केलेलं आहे. दुसरा पोस्टर आपण पाहूया. हर्षाजी काय वाटतंय? वेळ कमी पडला. वेळ कमी पडला, पण आता धोबी कुठे आणि पछाड कुठे? सगळे गेले कळव्याच्या बाहेर. तेव्हा काय सोडवत नाही हर्षाजींना. बरं, हा पाय कुणाचा आहे? अशोक सराफ. अशोक मामा बघा, तुमचा चेहरा दिसत नाहीये पण पाय मात्र दिसतोय. काय वाटतं, काय चुकलं? थोडंफार चूक झाली, काहीतरी कळलं, वेळ कमी पडला. पण हरकत नाही, दोघांसाठी जोरदार टाळ्या. आणि आता मी विचारणार आहे आजचा प्रश्न, आणि जो कोणी या प्रश्नाचं उत्तर देऊ शकेल त्याला मिळणार आहे 500 रुपये रोख बक्षीस. प्रश्न आहे, खबरदार चित्रपटातील निर्मिती सावंत चालवत असलेल्या
वर्तमानपत्राचं नाव काय? ही मुलगी ये या साईडला ये. हा, आणि तुझं नाव सांग. मी दीपश्री शानबाग. काय उत्तर आहे? खबरदार. उत्तर बरोबर आहे, ऍब्सोल्युटली राईट. 500 रुपये तुम्हाला मिळणार आहेत, पण त्याचबरोबर तुम्हाला इथे काही करावंही लागेल. आणि ते म्हणजे असं की महेश कोठारे आपले चांगले अभिनेते आहेत मराठी सिनेमासृष्टीतील. ते नेहमी हा हात या हातावर आपटतात आणि एक डायलॉग म्हणतात. तो डायलॉग कोणता? 1 2 3 ऍक्शन. डॅम इट. डॅम इट. त्यांनी बरोबर उत्तर दिलेलं आहे. 500 रुपये रोख बक्षीस यांना मिळत आहे. थँक्यू. बॉक्स ऑफिसवर सुपरहिट कोण ठरलेलं आहे या फेरीमध्ये, अर्थात विजेता कोण, दोन्हीही चित्र आपल्या समोर आहेत आणि या खेळातलं चित्रही आपल्या समोरच आहे. या आधी दुसऱ्या फेरीपर्यंत यांना मिळालेले होते किती पैसे? 800. त्याचबरोबर हर्षाजी तुम्हाला किती मिळाले होते? 1800. आणि या फेरीचे विजेते आपल्या समोर आहेत सचिनजी. ऍब्सोल्युटली राईट. 1500 रुपये तुम्हाला मिळतात इथे. 1500 रुपये मिळाल्यानंतर एकूण किती पैसे मिळाले? 2300 रुपये. आणि हर्षाजी तुम्हाला किती मिळाले? 1800. 1800 आणि 2300 अर्थात रिझल्ट निकाल तुमच्या समोर आहे. त्यामुळे आलं आलं सिनेमावालं या भागातले आपले विजेता ठरलेले आहेत सचिनजी. हा जल्लोष, ही धमाल मस्ती अशीच सुरू ठेवायची आहे. म्युझिक. वाव, ही धमाल मस्ती आपण अशीच एन्जॉय करणार आहोत आणि पुढच्या भागांमध्ये सुद्धा आपण एन्जॉय करणारच आहोत. क्योंकि जिंदगी में रेस ही सब कुछ नहीं होती, सब कुछ होता है रेस जीतने का जज्बा. कारण आयुष्यात आपल्याला खेळणं महत्वाचं आहे, त्याचबरोबर खेळण्याची वृत्ती पण असणे गरजेची आहे. त्यामुळे भेटूया पुढच्या भागात. पाहत राहा वन अँड ओनली आलं आलं सिनेमावाला.